गणेशवाडी ते औरवाड रस्त्याचे गुणवत्ता तपासून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत स्वराज्य क्रांती जन आंदोलन संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे व अन्नत्याग आंदोलन। औरवाड ते गणेशवाडी या रस्त्याचे गुणवत्ता तपासणी करून अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम शिरोळ तसेच रस्त्याचे कंत्राटदार यांच्यावर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा या मागणीसाठी स्वराज्य क्रांती जन आंदोलन या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे व अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे। काही महिन्यांपूर्वी औरवाड ते गणेशवाडी या रस्त्याचे काम अत्याधुनिक यंत्राद्वारे पूर्ण करण्यात आले। या कामासाठी 10 कोटींचा निधी लावण्यात आला होता। मात्र रस्ता पहिल्याच पावसामध्ये खचून गेला असून अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे। सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे। या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामध्ये हलगर्जीपणा करण्यात आल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे सदर रस्त्याचे काम करणारे अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते शिरोळ कंत्राटदार या सर्वांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत स्वराज्य क्रांती जन आंदोलन यांच्या वतीने धरणे व अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। यावेळी स्वराज्य क्रांती जन आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष आदम मुजावर, जिल्हाध्यक्ष कैलास काळे, जिल्हा उपाध्यक्ष राजू गाडीवर, तालुकाध्यक्ष गजानन पवार, जयसिंगपूर शहर अध्यक्ष संजू पवार, शहर संघटक सुनील गोसावी, शहर उपाध्यक्ष अमित कोळी व यशवंत ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप हजारे, महिला आघाडी अध्यक्ष झोरे मॅडम व गोरड साहेब इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शिरोळ तालुक्यामध्ये औरवाड गणेशवाडी या नियोजित रस्त्यामध्ये निकृष्ट दर्जाचं काम करून शासनाची फसवणूक केली असल्यामुळे संबंधित ठेकेदार आणि त्या जबाबदार असणाऱ्या उपअभियंता शिरोळ, कनिष्ठ अभियंता शिरोळ यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मागील 2 दिवसापासून आम्ही इथं धरणे आंदोलन सुरू केले आहे। 2 दिवसात निर्णय न झाल्यास बुधवारपासून आमरण उपोषण करणार आहे। शासनाने वेगवेगळे परिपत्रक जाहीर केलेले आहेत आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी त्या कामाची तपासणी, त्या कामाला व्हिजिट म्हणजे भेटी द्यायची आहेत आणि ती मटेरियल योग्य प्रकारचे आहे की नाही याची माहिती शहानिशा करूनच मग ते मटेरियल वापरण्यास परवानगी द्यायची आहे। आज शिरोळ तालुक्याच्या उपअभियंत्यांनी यामध्ये कोणत्याही प्रकारचं मटेरियलमध्ये तपासणी केलेली नाही असं आम्हाला समोर दिसत आहे। कारण ते स्वतःच आज अधीक्षक अभियंत्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सध्याचा 900 मीटरचा रस्ता हा खराब आहे आणि तो काढून आम्ही पूर्ण करायला लावतो म्हणून। तुमची जबाबदारी होती की काम चालू व्हायच्या आधीच जिल्हाध्यक्ष कैलास काळे यांनी त्याचा पाठपुरावा करून निकृष्ट कामाची माहिती आणि मालाची तपासणी करण्याबाबत वेळोवेळी सूचना केलेल्या असताना देखील तालुका अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी सर्वजण तिथं उपस्थित असताना देखील रस्ता जर खराब होत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार उपअभियंता हे आहेत आणि आम्ही त्यांच्यावर ठपका ठेवत आहोत। त्यानंतर एखादा पॅचवर्क करायचा असेल तर त्या संदर्भात शासनाच्या मोठ्या गायडन्स आहेत। तो वेडावाकडा पॅचवर्क काढायचा आणि तो 2 चौरस फुटामध्ये तयार करायचा, त्याचं खराब झालेलं मटेरियल पूर्ण बाहेर काढायचं आणि त्यामध्ये 100 ते 120 डिग्रीने डांबर मारायचं आणि त्यामध्ये डांबराचं किमान 100 टेम्परेचर असावं या उद्देशाने दगड आणि जे मटेरियल वापरायचं ते वापरायचं आहे। असं असताना या अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारची त्यामध्ये तपासणी केली नाही, त्याचं टेम्परेचर ठेवलेलं नाही आणि त्यामुळे शासनाचा मोठा नुकसान 10 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आमची मागणी अशी आहे की या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्या प्रॉपर्टीतून सदरचे पैसे वसूल करावेत अशी आमची आग्रही भूमिका आहे।